फक्त भांडण करायला कारण पाहिजे तुला, आहे ना? बाकी काय नको. काय एवढं रागण बघायला लागली? गप बसले का बस द्यायचं. मग काय ग बसली? हे असलं गपची बसते काय? ती कशामुळे गपची बसली ती कळलं? कशी वेळ दिसली? कशामुळे बसले मग? कसलं तोंड वाकडं करायचं नाही, रागानं बोलायचं नाही, बघायचं नाही. गप बसले बसू द्यायचं. पुन्हा म्हणत नाही त्यावत म्हणली त्यावत म्हणली. काय बोलून उपयोग आहे तुला? कोण म्हणलं तुम्हाला? डोक्याला ताप द्यायचा आणि काय पण करायचं. गप बसले बा, माणसाला बघवत नाही. चांगलं चुकाचुकी खाली बसले होते. हा, चांगलं सुखानं बसले खाली. तर बोलायचं म्हणून वरी आणलं महत्वाचं, आणि ते येऊन भांडण करून काढायला लागलं. महत्वाचं त्याच्या विषय नाही, दसऱ्याचा राड्याविषयी. दशऱ्याचे एक काडीचं काम केलं नाही, एकाला झाडू इकडे ठेवला नाही. मग कोणी आवरले सगळं? स्वच्छ कोणी केले? सगळं खाल्लं वरलं दोन्ही मजलं. दोन्ही मजलं. आम्ही काय तसं बसलो होतो हाताच्या घडीने तोंडावर बोट ठेवून. मग काय केलं तुम्ही? काय केलं तुम्ही? काय काम नको ना काय नको. पंक्ती तेवढं फॅन तेवढं पुसत बघा. कोणी पुसलाय फॅन? तू सांग. मी तो कोणी पुसलाय फॅन नुसता? सांगितलं की त्यांना. काय सांगितले त्यांना? फक्त जाळ्या. काय ती बाई माझ्या हाताला येत नाही म्हणून टेबलर कडून जाळ्या आणि पंक्ती तेवढी ह्यांनी पुसून घेतले. तर हा तुम्हाला आज सांगच काय काम करत नाही, काय करतोय. सांगितलं की आता. तर माणूस गपची बसते, त्याचा फायदा अति व्हायला लागलाय काही. नाही तर एक तर तो घरात राहणार, नाही तर मित्र घरात राहणार. घे झाले आता. जा मग. गपची बसतोय त्याचा फायदा लय उचललाय. जावा मित्र राहते. मी जाणार आहे. तू एकटीच घरात राहा, मी जाणार आहे. बाकी काय नाही. जेव्हा काय करायचं नाही संध्याकाळी माझ्या बाबतीत. तुझ्या तू एकटी पुरतं करायचं खायचं. आता जाऊन मित्र फिरून आता कसं म्हणताल जेवायला बिवायला करायचं नाही. तुझ्या पुरतं काय म्हणलं नुसतं डबे लावला गाव म्हणलं रॅकला. ती पोरगी रडत होती म्हणून काय नसतं मागे पाणी लागत बसत नसते यांना. काय बोलायचं नाही मला एका शब्दाला. तुम्हाला कोण बोलायला लागले? मी माझ्या बहीण भावाला सांगायला लागले. तर मला काम आहे म्हणले. आलोच 5 मिनिटात. जे गेले बाबा बाबा. माझं किचन आवरून झालं काय. सगळे डबे लेकरा रडवत भांडी कुंडी देऊन सगळे डबे लावली रॅकला. काय अजून सगळं पुसून बिसून घेतलं तरी ते काय सत्यनारायणची कथा सांगायला लागली नाही. हे झाले ते झालं. मी काय म्हणलं त्याचं उत्तर पाहिजे मला. काय उत्तर पाहिजे? मी राहणार नाही या घरात. तुझ्या तू एकटीच राहायचं, एकटीच खायचं, एकटीच झोपायचं. मला 1 रुपया मागायचा ना आजच्यापासून. नाही मागत. महिन्याच्या तेवढे किराणा टाकायचं घरात. मिळते तुझ्या अकाउंट येते ते लाडक्या बहिणी पैसे तुझे तो खर्च होती. तेवढ्या काय पुरत नाही. महिन्याचा किराणा आणून टाकायचा. दिदी तू रोजचं खायचं पैसे तुम्ही बघा. माझं रिशलिंगचा भात आणतोय तो नावाजान दिदे नावाजान गबगुणानं खायला ते दररोजचं भात आणि तेल चटणी. दररोजचं भात आणि तेल चटणी. आणि मी जाऊन हटऱ्यात खातो म्हणा 5 पकवान. आम्ही काय पण करीन. तुझं तू स्वतः बघायचं. माझं मी स्वतः बघायचं. आम्ही नदीला नेतो दिवा गोड डोक्याला नाही मग लवकर मला डब्बा करत. आम्ही बाहेर डब्बा लावणार. लावा जावा मग निघा. भरा बॅग बी भरतो. राहू द्या. पण भरून नाही भरतो आम्ही. राहू द्या. बरा मग आवरा लवकर. तेवढं जरा घरात शांतता तर वाटेल मला. वाटू द्या. जाऊन नशील का कळेल तेव्हा अक्कल काढणार आहे. बाकी काय नाही. काय अक्कल इक्कल नाही. जाऊ द्या. बोलून तुम्हाला काय अर्थ नाही. जावा